मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 15 डिसेंबर रोजी कृष्णा नारायण चामे वय 52 सध्या राहणार यल्लमवाडी तालुका मोहोळ हा हरवल्याबाबतची मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये 3 दिवसाच्या तपासात सर्व मिसिंग व्यक्तींचा विविध ठिकाणी शोध घेतला। तसंच मिसिंग व्यक्तींची सर्व जिल्ह्यातील आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास तपास यादी पाठवून त्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढून त्याचे अवलोकन केले, परंतु या व्यक्तींबाबत काही माहिती आढळून आली नाही। यानंतर याचं गांभीर्य ओळखून अपहरणाच्या तपासामध्ये अपहृत व्यक्ती शेतातील सालगडी सचिन भागवतगिरी याच्याकडून माहिती मिळाली की अपहृत इस्मास एका अज्ञात व्यक्तीनं मोटारसायकलवरून घेऊन गेल्याची माहिती मिळाली। या प्रकरणातील कृष्णा चामे याचं घर हे शेतामध्ये फॉरेस्टला लागून आहे। या घराच्या आसपास साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत शेती आणि फॉरेस्टची जमीन आहे। यामुळे या ठिकाणी राहती लोकवस्ती अगर सीसीटीव्ही सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती, तरी देखील घटनेच्या 5 ते 6 किलोमीटर क्षेत्राच्या बाहेरील रोडवर जाऊन सीसीटीव्ही चेक करण्यात आले, परंतु उपयुक्त अशी माहिती मिळत नव्हती। त्यानंतर अपहृत व्यक्ती कृष्णा चामे यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आला। त्याचा सीडीआर काढून सर्व संशयित व्यक्तींचा अभ्यास केला असता गुन्ह्याच्या तपासाबाबत उपयुक्त माहिती मिळत नव्हती। यानंतर मात्र त्यांच्या शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवतगिरी वय 25 तालुका सांगवी जिल्हा धाराशिव याच्या चौकशीत विसंगती समोर आली। तेव्हा सचिन गिरी या संशयित म्हणून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यानं हा गुन्हा स्वतः केल्याची कबुली दिली आहे। यानंतर अटक आरोपी सचिन भागवतगिरी याच्या विरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील आंबी पोलीस ठाणे येथे यापूर्वी 3 चोरीविषयक गुन्हे असल्याचा अभिलेख मिळून आलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसंच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड, अजय केसरकर, डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पवार, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, संदीप सावंत, अविराज राठोड यांच्या पथकानं पार पाडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।